जीवनात दुःख आलं म्हणून हारून जाऊ नका. वाटते आता मी हारलोय, आता मी खचलोय, पण हारू नका. एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा, कधीही हारल्यासारखं वाटलं ना तर भगवंताचा आवाहन करा, पण कधीही हार मानू नका. का? कारण स्वतः मनाने हार मानली तर पुढे मात्र जीवन एवढं पडलेलं आहे, ते सगळं हार मानली की माणूस खचतो. म्हणून सांगेल, मनाने कधी खचून जायचं नाही. का? कारण मैदान में हारा हुआ इंसान फिर से जीत सकता है, मगर मन से हारा हुआ इंसान कभी जीत नहीं सकता. मनाने हारलं की सगळं हारतंय मग. आणि मन जर दृढ असेल, परिस्थिती कशी काय येना समाधानी राहिलं तर निश्चित एक दिवस मन दृढ असेल तर त्या हारलेल्या मार्गातही मात्र जिंकण्याचा मार्ग सापडतो. म्हणून म्हणेल, हिमतीने हारा पण हिम्मत हारू नका. हिमतीने हारले तर अनुभव मिळेल, म्हणून हिम्मत हारायची नाही. मग ते संसारात असो की परमार्थात. आणि हारल्यासारखं वाटलं तर आवाज द्यायचा, कोणाला आवाज द्यायचा, आणि हाक दिली की देव मात्र धावून आल्यावर चल राहणार नाही. कारण हे त्रिशूलधारी भोलेनाथ आहे. त्या भोलेनाथांना आवाज दिला की भोळ दैवत आहे, भक्तासाठी धावून येणार. हरे के सहारे मेरी ओ, हरे के सहारे मेरी, हरे के सहारे, हरे के सहारे मेरी हार हराओ हे शंभू बाबा. ओ तीन बार के बारे तीन बार चलाओ, मुश्किल में राज जल्दी बाबा. हरे के सहारे बाबा हो, हरे के सहारे मेरी हार हराओ. तीन बार के भरी तीन बार चलाओ, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ. तीन बार के भरी तीन बार चलाओ, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ. हरे के सहारे बाबा, हरे के सहारे मेरी हार हराओ. तीन बार के डाले तीन बार चलाओ, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना.
मुझे बहुत पड़ना तुम भी है तुम हमेशा मुझको बहुत पड़ेगा जय बोले रहा है बाबा मेरा हो रहा है बाबा मेरा कष्ट मिटाओ ना फिर भगवान के भाई फिर भगवान ना मुश्किल में बात तेरा जल्दी आओ ना फिर भगवान के भाई मुश्किल में बात तेरा जल्दी आओ ना मुश्किल में बात तेरा जल्दी आओ ना जल्दी आओ ना जल्दी आओ ना ही शंभूनाथ आपण मात्र हाक दिल्यावर आवाज दिल्यावर तशी भक्ती केली असेल ना तर हे 3 बाणाचे धारण करणारे मात्र धावणाऱ्या वाचून राहणार नाही आणि या दासाची विनवणी ऐकून दुःखाची निवृत्ती केल्या वाचून राहणार नाही आणि हे देवराजला अंतकाळी धावून आले म्हणून नाही तर संपूर्ण जीवन दुष्कर्म करण्यात व्यतीत केलं पण अंतकाळी देखील जर भक्ती केली तर काय प्राप्त होतं असं सांगणारी पुन्हा एकदा कथा आली आहे आणि ते म्हणजे बिंदुक आणि चंचुलीची. चंचुलीने अंतकाळी आराधना केली, साक्षात शिवजी आले आणि कसा तिचा उद्धार केला, नवे नवे जीवनाची नवी दिशा तिला दिली. आणि दुसरीकडे फक्त मनुष्य म्हणूनच नाही तर पिशाच योनीत भटकणाऱ्याला देखील मुक्त केलं या शंभूनाथांनी. आणि कशामुळे तर या शिवमहापुराण कथा श्रवणामुळे. अशी सुंदर अशी बिंदुक आणि चंचुलीची कथा आज